नाही, महाराष्ट्रातून आणि नवी मुंबईतूनही हजारो महाराष्ट्र सैनिक, त्याचबरोबर ज्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, पण ज्यांना वाटतं निवडणुका ह्या लोकशाहीमध्ये पारदर्शीपणे व्हाव्यात, ते सगळे खरे मतदार सुद्धा लाखोंच्या संख्येने आज नवी मुंबई महाराष्ट्रातून या सत्याच्या मोर्चासाठी निघालेले आहेत। थोड्याच वेळात हा सत्याचा मोर्चा फॅशन स्ट्रीट वरून सुरू होणार आहे ते महानगरपालिका मुख्यालय मुंबई येथे। नवी मुंबईत आम्ही सातत्याने या खोटे मतदार शोधतोय आणि निवडणूक आयोगाला जाग आणण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या वर्षभरापासून आणि अजूनही निवडणूक आयोगाला जाग आलेली नाहीये, त्यामुळे आज सत्याच्या मोर्चाला निघताना ढोल ताशे वाजवत आणि ढोल ताशाच्या एकाच बाजूला खोटे मतदार आणि एकाच बाजूला बोगस मतदारांचे स्टिकर लावून या दोघांनाही बडवत बडवत आम्ही मोर्चाला जाणार आहोत। किमान यानंतर तरी निवडणूक आयोगाला जाग यावी अशी आमची इच्छा आहे। 2014 पासून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात आणि देशात खासदार असतील किंवा आमदार असतील, नवी मुंबईत हे दोनही आमदार हे खोटे मतदार यांच्या जीवावरच निवडून आले आहेत, हा मी थेट आरोप करतोय। मंदाताई मात्रे 2024च्या निवडणुकीनंतर म्हणतायत की निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या खालचे जे काय असतील अधिकारी ते पैसे घेऊन मतदान नोंदवतात। माझं मंदाताईंना विनंती आहे, आम्ही आयुक्तांकडे गेलोय, आपण एक गुपचूप आयुक्तांकडे जा, एका गुपचूप चिठ्ठीमध्ये त्या सगळ्यांची नावं द्या आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे, एवढी मी मागणी करतो। नाही, मुळात हे हास्यास्पद आहे की आमचा सत्याचा मोर्चा आहे आणि त्याचा मूक मोर्चा आहे। मुळात भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या थोबाडीत मारा मोर्चा हे खरं म्हणजे शीर्षक ठेवून स्वतःच्या थोबाडीत मारायचे मोर्चे करायला पाहिजे। जे सदोष यादीबद्दल मूक आहेत त्यांना मूक मोर्चा सूचणार। मुळात ही यादी शुद्ध करावी हा पहिल्यांदा आग्रह त्यांनी धरावा आणि मग स्वतःच्या थोबाडीत मारा आंदोलन केलं पाहिजे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।